बालमित्रांनो, let's solve numericals on magnetic field along the axis and the equator of the dipole. So first question over here is, a short magnetic dipole has magnetic moment of this much 0.5 ampere meter square. Calculate its magnetic field at a distance of v centimeter from center of the dipole on the axis on the equatorial line. ठीक आहे. मग बेटा काय दिले मला? They have given magnetic moment म्हणजेच कॅपिटल M 0.5 एम्पियर मीटर स्क्वेअर ऍट अ डिस्टन्स ऑफ 20 फ्रॉम द सेंटर. सो बच्चा आपल्याला आर दिला, किती दिला? 20 सेंटीमीटरला. मी 0.2 लिहू? यस सर, मीटर 10⁻⁻2 म्हणजे 0.2 मीटर. ओके. आता अलोंग द एक्सिस फर्स्ट वन, चलो इसको निकाला जाए. बी अलोंग एक्सिस काय फॉर्म्युला बेटा? म्यू नॉट बाय 4 पाय. एक्सिस है ना म्हणजे डबल 2m बाय r क्यूब. Generally it's a short magnet only, short dipole only, so use this formula. Clear आहे? Which is equal to म्यू नॉट बाय 4 पाय व्हॅल्यू प्लीज लक्षात ठेवा 10⁻⁻7. पाठ करा ही व्हॅल्यू. ओके. काही वेळेस एक्झाम दिलेली असते, नसेल तर आपण पाठ करायचं. इंटू 2 इंटू यम किती आहे बेटा? 0.5 बरं का, अपॉन आर चा क्यूब. आर आहे 0.2. सो बच्चा या 0.2 चा काय क्यूब. ओके. सो पुढे इथं कंटिन्यू करू आपण. सो बी ऍक्सिस इज इक्वल टू 10ची पॉवर. अच्छा, आता एक काम करू आपण, 10⁻⁻7 ऍज इट इज गुणिले 2×5 0.5 सोबत गुणाकार आला 1. अरे सॉरी नो, 2 × 0.5 इज 1. खाली 0.2 चा क्यूब 0.2 0.2 0.2 2 4 4 2 8. ज्यांना समजेल जर जात असेल त्यांच्यासाठी एक काम किया जाए. 0.2 ला मी असं लिहू 2 × 10⁻⁻1 चा क्यूब. मग आता याला असं लिहू 10⁻⁻7 गुणिले 1/2 चा क्यूब 8 गुणिले 10⁻⁻3. 1/8 म्हणजे किती रे बेटा? 0.10 झाले. 8 1 8 उरले 20, 8 2 16 उरले 40, 8 पंचे 40 आणि 10ची पॉवर हा -7 प्लस 3. अरे -3 त्यासोबत प्लस होतील ना, विच इज इक्वल टू 0.125 गुणिले 10ची पॉवर -7 आणि प्लस 3 झाले -4. बेटा बी ऍक्सिस आलं दिस मच टेस्ला. एक तर टेस्ला लिहा किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर लिहा, 2 युनिट याचे, टेस्ला किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर. ह्याला बी ऍक्सिस. दुसरं म्हणतात बी इक्वेटर. बी इक्वेटर मला माहिती आहे की बी ऍक्सिस हे 2 टाइम्स बी इक्वेटर आहे बेटा. येस और नो? रिलेशनशिप which implies बच्चा बी इक्वेटर इज बी ऍक्सिस अपॉन 2 आहे की नाही? इक्वेटरचं काय उत्तर? बी ऍक्सिसच्या अर्ध. म्हणजेच बघ ना, याला 2 ने भाग दे डायरेक्ट. आता 0.0 एकाला नाही जात भाग 0. आता झाले 12. 2 सख 12, 2 दुने 4 आणि 2 पंचे 10 इंटू 10ची पॉवर किती रे बेटा? -4 टेस्ला. झाला आन्सर. घ्या स्क्रीनशॉट. So beta, second question is, a magnetic pole of bar magnet with pole strength 100 ampere meter is 20 centimeter away from center of bar magnet. एका बार मॅग्नेटच्या सेंटर पासून ती 20 हवे. आता कसं किती हे दिलेलं नाही आता. बार मॅग्नेट हॅज पोल स्ट्रेंथ ऑफ 200 अँपिअर मीटर अँड हॅज लेंथ 5 सेंटीमीटर. इफ मॅग्नेटिक पोल इज ऑन द ऍक्सिस ऑफ द बार मॅग्नेट. हा, ही इन्फॉर्मेशन दिली आपल्याला की बेटा ती जी मॅग्नेटिक पोल आहे ती ऍक्सिस वरती आहे बार मॅग्नेटच्या. तुमचा जो बार मॅग्नेट आहे तो 100 वाली 20 सेंटीमीटर अवे. कशी? ती जी मॅग्नेटिक पोल म्हणजे दुसरा एक मॅग्नेट तो ऑन द ऍक्सिस 20 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे मी एक डायग्राम काढतो बेटा. बघ, समजा हा आपला शॉर्ट बार मॅग्नेट आहे, ऍग्री? साऊथ पोल आणि हा नॉर्थ पोल. तर बेटा काय म्हणतात ते, फ्रॉम द सेंटर म्हणजे हा सेंटर असेल तर इथून किती सेंटीमीटर अवे रे बेटा? 20 सेंटीमीटर अवे. ऍग्री? त्यांनी काय केलं, दुसरा एक मॅग्नेट ठेवला. आता पोल तर काही एकटा मॅग्नेटिक पोल एकटा नसतो, म्हणजे इथे एक मॅग्नेट ठेवला. आलं लक्षात? इथे एक त्यांनी मॅग्नेट ठेवला
आता हा पोल कोणता आहे आपल्याला काय माहित नाही, आपण म्हणू चलो साऊथ नॉर्थ, काही नाही, अट्रॅक्ट रिपेल आपल्याला त्याशी घेणं देणं नाही, व्हॅल्यू काढायची आपल्याला, ठीक आहे ना, व्हॅल्यू काढायची. तर बेटा मला सांग, फाइंड द फोर्स, काय करायचं, फाइंड फोर्स. तर फोर्स काय असतो, एम बी, त्यासाठी मला बी काढणं गरजेचं आहे. तर बी विल बी ऍक्सियल ना बेटा, अकॉर्डिंग टू डायग्राम हा जो नॉर्थ पोल याला अट्रॅक्ट करेल ना हा, अरे बाबा अकॉर्डिंग टू डायग्राम फोर्स विल बी अट्रॅक्टिव्ह, एफ इज इक्वल टू एम बी. तर हा जो बी आहे तो बी ऍक्सिस आहे ना बच्चा, बी ऍक्सिस काढणं गरजेचं आहे. बर बी ऍक्सिस साठी, बर व्हॉट इज फॉर्म्युला फॉर बी ऍक्सिस बेटा, म्यू नॉट बाय 4 पाय 2m बाय आर क्यूब, आहे का नाही, आहे का नाही, येस. बर यम आणि आर दोन वेस्ट, आर आहे, यम माहित पाहिजे, येस सर एव्हरीथिंग इज देअर. सो म्यू नॉट बाय 4 पाय ची व्हॅल्यू ही काय 10⁻⁷ इंटू 2 इंटू यम, मॅग्नेटिक मुवमेंट कोणाची बेटा, लक्षात आहे कोणाची, आपल्या मॅग्नेटची, याची, जो त्याला खेचतोय, आलं लक्षात, याची मॅग्नेटिक मुवमेंट, याची मुवमेंट किती आहे 100, तर याची आहे ओके 100. अच्छा मॅग्नेटिक मुवमेंट मी काय म्हणतो सेकंड 100 एम्पियर मीटर स्क्वेअर, आणि हा जो आहे ना आपला फर्स्ट, ठीक आहे, याची किती आहे बघ ना 200 एम्पियर मीटर मॅग्नेटिक पोल. अच्छा पोल स्ट्रेंथ रे बेटा, एम्पियर मीटर पोल स्ट्रेंथ. तर बेटा दे हॅव गिवन पोल स्ट्रेंथ, बर का, नॉट मॅग्नेटिक मुवमेंट, व्हेरी सॉरी, दे हॅव गिवन पोल स्ट्रेंथ. सो बच्चा मॅग्नेटिक पोल हा जो आहे तर याची पोल स्ट्रेंथ आहे छोटा एम किती 100 एम्पियर मीटर, ओके, याचा कोणता पोल घ्या 100 एम्पियर मीटर, आणि पोल स्ट्रेंथ ऑफ 200 मीटर, याची 200 एम्पियर मीटर आहे, ओके ठीक, याची 100 आणि याची 200. आता मॅग्नेटिक मुवमेंट तर मला याची पाहिजे ना 1 ची, मी याला 1 म्हणतो, याला 2 म्हणतो, 2l. तर बेटा बार मॅग्नेट हॅज पोल स्ट्रेंथ ऑफ 200 एम्पियर मीटर अँड द लेंथ 5 सेंटीमीटर, त्याची लेंथ 5 सेंटीमीटर आहे, ही वापरली आपण, आणि याची जी लेंथ ही 5 सेंटीमीटर आहे, क्लिअर आहे बेटा, याची लेंथ 5 सेंटीमीटर आहे. आता मला एकदा यम काढावं लागेल. सो तो जो यम आहे त्याला काय लिहू बेटा, छोटा यम इंटू 2l अपॉन आर चा क्यूब, ठीक आहे. चलो सो बच्चा बी ऍक्सिस एकदा काढू आपण, 10⁻⁷ गुणिले 2 गुणिले यम काय लिहावं लागेल 1, कारण की 1 ची पाहिजे ना 200, बर का, 2l 5 सेंटीमीटर, हे बघ 2l मॅग्नेटिक लेंथ नेहमी 2l असते, विच इज 5 सेंटीमीटर, ऍग्री. अच्छा 5 सेंटीमीटर ना, 5 गुणिले 10⁻⁻² मीटर, ठीक आहे ना. अरे त्या 5 सेंटीमीटरचे मीटर केले भागिले आर चा क्यूब, आर किती आहे 20 सेंटीमीटर ना, सो 20 इंटू 10⁻⁻² चा क्यूब, ऍग्री. बेटा मी पुन्हा सांगतोय की सगळं एस आय मध्ये करून घ्या, सेंटीमीटर ना मीटर करणं आपलं परम कर्तव्य आहे, झालं, सोडवा याला, यू आर डन. सो 10⁻⁷ ओके सर, गुणिले 5 गुणिले 2 10, 10 गुणिले 200 2000 गुणिले 10⁻⁻² अपॉन, आता बघ 20 ची पॉवर 3, मग त्याला एक काम करू 20 × 20 × 20 करू 10⁻⁻6, ऍग्री. मग मला सांग 1 2 3 1 2 3 शून्य कॅन्सल झाले, ह्या 2 ला हा 2 जाईल, खाली फक्त राहिले बे दुने 4, आणि 1/4 म्हणजे 0.25, ऍग्री. नाही का आलं, एक स्टेप अजून वाढवतो, मला सांग राहिला 1/4, आता 10ची पॉवर ही -7, ही -2, ही खालची -6 वरती येईल प्लस 1/4 म्हणजे 0.25 चतकोर 10ची पॉवर -7 आणि -2 -9 अधिक 6 -9 आणि +6 म्हणजे -3, सो 0.25 इंटू 10 ची पॉवर -3 टेस्ला, याला बी ऍक्सिस. मला काढायचा फोर्स कितीने खेचल, एफ इज एम इंटू बी ऍक्सिस,
So बच्चा that force is m into b axis. Agree? अच्छा, आता बघा, as far as the force is concerned ना बेटा, that छोटा m is the pole strength. So बेटा here must be suffix 2, ठीक है ना, m2 which is 100 into b axis is 0.25 into 10 to the power minus 3 will be 100 आणि 0.25 दोन डेसिमल पॉईंट पुढे जा, 25 into 10 to the power minus 3. काय रे बेटा, न्यूटन, कारण की तो काय फोर्स, हे मॅग्नेटिक इंडक्शन. गेटिंग? घ्या स्क्रीनशॉट. बेटा थर्ड न्यूमेरिकल, टू स्मॉल अँड सिमिलर बार मॅग्नेट्स, दोन स्मॉल आणि सिमिलर, ठीक आहे, छोटे आणि सिमिलर बार मॅग्नेट्स हॅव मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ऑफ दिस मच इच. ओके, त्यांची मॅग्नेटिक मुवमेंट दिली आपल्याला 1 एम्पियर मीटर स्क्वेअर. They are kept in the plane such a way that their axes are perpendicular to each other. बेटा axes are perpendicular to each other, म्हणजे एकाचा ऍक्सिस आडवा तर दुसऱ्याचा ऍक्सिस उभा. A line drawn through axis of one magnet passes through center of other. अच्छा, obviously हा एक असा हा एक उभा. If distance between their centers is 2 meter, distance between their center is किती बेटा, 2 meter. Find magnitude of magnetic field at midpoint. मॅग्नेटिक फील्ड कुठं पाहिजे, ऍट मिड पॉइंट. ह्या इन्फॉर्मेशन वर ना मी एक डायग्राम काढू का बेटा. सपोज एक मॅग्नेट हॉरिझॉन्टल बर का, तर बेटा सपोज हा पहिला मॅग्नेट साऊथ अँड नॉर्थ, तर एक दुसरा मॅग्नेट आहे ऑन इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर इन दिस वे, ठीक आहे ना, असे सिच्युएशन आहे. डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज 2 मीटर, म्हणजे याचा सेंटर ओ, याचा सेंटर ओ, हे डिस्टन्स 2 मीटर आहे. किती आहे बेटा, 2 मीटर. तर मिड पॉइंटला फील्ड काढा असं म्हणतायत, नाही का. मग मिड पॉइंटला म्हणजेच ह्या इथं, गेटिंग? का पुसतोय माहिती की मी, तर इथं दाखवतो, हे बघ बेटा, हे डिस्टन्स 2 मीटर आहे हा मिड पॉइंटला, म्हणजे कुठं रे बेटा, या इथं, की जिथं हे 1 मीटर आणि हे 1 मीटर, हे बघ हे असं 2 मीटर डिस्टन्स. क्लिअर आहे? आता ह्या पॉइंटला खालच्या मॅग्नेटमुळं जे फील्ड असणार आहे ते ऍक्सियल असेल ना, तो याच्या ऍक्सिसला आहे, म्हणजे दिस विल बी बी इक्वेटर. दोघेही सेम सेम आहेत ह्या मॅग्नेटिक मुवमेंटचे. बर, वरच्यामुळं इट विल बी ऍक्सियल, बघ ना, नॉर्थ पासून हवे. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो बी ऍक्सिस, आणि हे दोन काढले की बी इक्वेटर, मी जरा मोठा दाखवलाय, हे बाय पायथागोरस थेरम वी कॅन कॅल्क्युलेट. कळलं? अच्छा, आता बी ऍक्सिस आणि बी इक्वेटर कडू आपण. सो बच्चा बी ऍक्सिस काय फॉर्म्युला रे, म्यू नॉट अपॉन 4 पाय 2m बाय आर क्यूब, राईट. सो 10⁻⁻7 गुणिले 2 मॅग्नेटिक मुवमेंट एक आहे, आणि आर मी काय काढतोय, ऍक्सिस. सो ऍक्सियल फील्ड हे बघ ना किती आहे, 1 मीटरला, राईट. सो 1 चा क्यूब म्हणजेच काय रे बेटा, आन्सर विल बी 1. सो 2 into 10⁻⁻7 टेस्ला. आलं? ह्याला बी ऍक्सिस. बी इक्वेटर काय रे बच्चा, बी इक्वेटर हे बघ ना, याच्यामुळं म्यू नॉट बाय 4 पाय, इक्वेटर साठी काय, एम बाय आर क्यूब. अरे अंडरस्टँडिंग? म्यू नॉट बाय 4 पायची व्हॅल्यू 10⁻⁻7, एम ची व्हॅल्यू 1, आणि खालच्या पासून सुद्धा ती एकच मीटरला आहे, विच मीन्स अगेन बेटा 1 चा क्यूब म्हणजे सिम्पली 10⁻⁻7 टेस्ला. जे बी इक्वेटर आहे हा दोघांचा रिझल्टंट आहे, विच मीन्स बी, अरे इक्वेटर नाही, मला काय म्हणायचं होतं, बी नेट असं म्हणू आपण, काय म्हणू, बी नेट, दोघांचा नेट. सो बच्चा दॅट बी नेट विल बी अंडर रूट बी इक्वेटर स्क्वेअर
प्लस bx स्क्वायर. ठीक है. सो बच्चा दिस विल बी अंडर रूट. स्क्रीनशॉट घे. इथे डायग्राम पुसतो आता बिकॉज वी हॅव गॉट द व्हॅल्यूज राईट. सो जे बी नेट येईल बेटा बी नेट तर ते येईल बच्चा अंडर रूट बी इक्वेटरचा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁷ स्क्वेअर प्लस. अरे ते कसं आलं टेन्शन नको घेऊ. रेक्टँग्युलर कंपोनंट्स आहेत ना दोन्ही. हा प्लस 2 × 10⁻⁷ स्क्वेअर. मग मला सांग बेटा रूट मध्ये बरं का 10⁻⁷ स्क्वेअर 10⁻⁷ स्क्वेअर एक्सट्रा बाजून वाढवतोय बघ 10⁻⁷ स्क्वेअर यालाच लिहू का 2चा स्क्वेअर 4 गुणिले 10⁻⁷ स्क्वेअर. आता मला सांग 10⁻⁷ स्क्वेअर ही एक टर्म अधिक 4 टाइम्स 10⁻⁷ स्क्वेअर 4 आणि 5 टाइम्स काय बोलले बच्चा रूट मध्ये 4 आणि 5 टाइम्स 10⁻⁷ स्क्वेअर. ऍग्री. मग आता स्क्वेअर रूट ऑफ 5 इंटू 10⁻⁷ स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर विल कॅन्सल आउट. स्क्वेअर रूट ऑफ 5 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली 2.1314 2.2 च्या आसपास येईल कारण 2चा स्क्वेअर 4 आहे. येस ऑर नो बेटा. सो फ्रॉम बुक आय एम रायटिंग द आन्सर बेटा. दॅट आन्सर इज फायनल आन्सर इज they have kept it itself only this much only. टेस्ला लिहा किंवा वेबर पर मीटर स्क्वेअर लिहा. बेटा कन्सेप्ट का आली रेक्टँग्युलर कंपोनंट्स होते that's why we have done in this way. Getting ना बेटा. So today we will stop here.